मला नाही वाटत पूर्वीचे प्लेयर्स कोणी आधी डिमांड केलं असेल आमच्या अकाउंटला एवढे पैसे येऊ द्या मग आम्ही ग्राउंडवर येतो, असं नव्हतं. सो आता ती एक मला खंत आहे की खूप आधी सगळ्या गोष्टी मागितल्या जातात. कसं आहे की पहिलंचं जे क्रिकेट होतं त्यावेळेला जिंकणं हे इम्पॉर्टन्स होतं. पैशाला तेवढी व्हॅल्यू नव्हती जेवढी आता पैशाला व्हॅल्यू आली आहे. हे क्रिकेट फक्त पैशावरतीच चाललं आहे. म्हणजे प्लेयरला फक्त पैसा पाहिजे. टीम माझी कुठलीही याचा त्याचा कुठला म्हणजे त्याचा काही फरकच नाही झाला. मी आज कुठल्या टीममध्ये घेतो आणि अगोदर माझी ओरिजिनल टीम कुठली आहे, उद्या तो स्वतःच्या टीमच्या अगेन्स्टसुद्धा या फक्त पैशामुळेच खेळतो आहे. आज टेनिस क्रिकेटने बरंच अंतर पार केलं आहे. माध्यमं बदलली आहेत, संघ बदलले आहेत, काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, खेळसुद्धा बदलले, चेहरे बदलले आहेत. मुंबई टेनिस क्रिकेटचा चेहरा हेलिकॉप्टर बॉय ऑफ मुंबई म्हणजेच श्रेयस कदम. ओके श्रेयस, मला सांग की सोशल मीडियाचा काय इम्पॅक्ट झाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये? सोशल मीडियाचा इम्पॅक्ट बघायला तर खूपच झालं आजच्या तारखेमध्ये. कारण पहिलं क्रिकेट खूप सीमित होतं. म्हणजे लेजंड जे क्रिकेटर खेळले ते फार कमी खेळले. म्हणजे क्रिकेट बाहेर आता वर्ल्ड टूर जसे होतात म्हणजे इंडियाच्या बाहेर टूर होतात किंवा इंडियामध्ये होते ते फार कमी होतं. पण आता सोशल मीडियामधून काय आलं की ग्लॅमर भेटलं क्रिकेटला. कारण प्रत्येक ठिकाणी यूट्यूब लाईव्ह झालेलं आहे. तर प्रत्येक प्लेअरला एक डिमांड भेटलेलं आहे की बाबा स्पॉन्सर्स प्रत्येकाला कॉल करतात आहे, यूट्यूबर प्रत्येकाला बघतात आहे. पहिली गोष्ट तर की म्हणजे प्रत्येकाला भेटतं की आता बाबा मुंबईच्या बाहेर पण क्रिकेट आहे. पहिलं फार एवढंच होतं की मुंबईचे प्लेयर फक्त गुजरातमध्ये आणि मुंबईतच खेळत होते. पण आता असं झालं आहे की ऑल पार्ट ऑफ इंडिया म्हणजे क्रिकेट चालू आहे. म्हणजे जसं आता कलकत्ता झालं, UP झालं, प्रत्येक वेळेला डिमांड वाढलेली आहे. तर मला असं वाटतं की क्रिकेटला खूप ग्लॅमर भेटलं आहे पहिल्यापेक्षा तरी. ग्लॅमर बरोबर पैसे सुद्धा भरपूर मिळायला लागले. हो खूपच. म्हणजे पहिले तर काहीच नव्हते पैसे आणि मी जेव्हा क्रिकेट चालू केलं आहे तर मी खूपच पैसे बघत चालले क्रिकेटमध्ये आजच्या तारखेला तरी. ओके, पण सिक्स मारल्यावर जास्ती आनंद होतो की इंस्टाग्राम फॉलोअर वाढल्यावरती जास्त होतो? नाही, नक्की सिक्स मारल्यावर. कारण की मी जेव्हा ग्राउंडवर उतरतो तेव्हा माझे जेवढे फॉलोअर्स आहेत किंवा सर्वांचं डिमांड एकच असते की श्रेयसनी यावं आणि सिक्स मारावा. तर माझी देखील इच्छा असते की मी गेल्या माझ्या सर्वांना खुश करावं तर मी सिक्सच मारतो. क्रिकेट नंतर काय? क्रिकेट नंतर काय हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर मी एक असं एज्युकेटेड पर्सन आहे. सो मी डिग्री झालेली आहे माझी. तर मी ॲज अ इंजिनियर म्हणून विचार करेन की जॉब एक सिक्युअर लाईफ आहे आपल्याला. क्रिकेट हे तुम्हाला टेम्पररी झालं पण जोपर्यंत तुमचा फॉर्म आहे तोपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट आहे क्रिकेटमध्ये. नंतर क्रिकेट नंतर तुम्हाला जॉबच इम्पॉर्टंट आहे. तर माझ्यामध्ये तरी असं आहे की मी जॉब करून क्रिकेट खेळतो आहे. तर सर्वांनी असं करावं की प्लॅनिंग करावं. मीन्स काय की क्रिकेट नंतर जे काही तुम्हाला पैसे येतील ते इन्व्हेस्ट करा कसं तरी. तर तुम्हाला फ्युचरला बेनिफिट्स होतील. नाहीतर तुम्ही क्रिकेट जोपर्यंत खेळाल पैसे येणारे संपणार आहेत. तर वेस्ट ऑफ मनी आहे. तर त्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही 5 वर्षानंतर. कारण की जोपर्यंत तुमचं एज आहे 25-30 तुम्ही क्रिकेट खेळाल. पण 30 नंतर काय करणार? कारण की तुम्हाला तेव्हा जॉब पण भेटणं पॉसिबल नाही आहे तेव्हा. तर माझं असं मत आहे प्रत्येकाला की प्रत्येकाने जॉब करून किंवा एक सिक्युअर लाईफ करून तुम्ही पुढे प्रोग्रेस करा लाईफमध्ये. मला एक असं सांग की एवढे पैसे मिळतात, तू जसं म्हणालास की भरपूर पैसे बघत चाललायस, त्या पैशाचा उपभोग त्याचा दुरुपयोग होतो का? हो, नक्कीच होतं. कारण की कसं तुम्ही जेव्हा तुम्हाला पैसे भेटतात ते तुमचे डिमांड पण वाढतात. म्हणजे माणसाचे एक्सपेक्टेशन्स वाढतात. तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने एक ॲडवायसर का होईना किंवा जे स्पॉन्सर्स आहेत ते पैसे वरले तेवढे मोठे ते सजेशन घ्या की मी पैशाचं काय करू. की आपला एक चांगला फ्रेंड असेल जवळचं त्याला विचारा किंवा मी कुठे इन्व्हेस्ट करू का, की मी कुठे घर घेऊ का. कारण आजच्या कसं आहे की क्रिकेट तुम्ही खेळत चाललं आहे पण पुढे काय एक कोणच विचार करत नाही आहे. आणि मी ॲज अ यंगस्टर म्हणून पण सगळ्यांना सजेशन करेन की प्रत्येकाने विचार करावा की पुढे 5 वर्ष तुम्ही 10 वर्ष खेळाल पण त्यानंतर लाईफ नाही आहे. कारण की तुमचं लग्न होईल. तुम्ही यंग आहे, तुम्ही वर्ल्ड टूर करताय, बाहेर जात आहे. पण लग्नानंतर तुम्ही काय कराल की तुम्हाला एवढा मॅच खेळायला भेटणार नाही, पॉसिबल नाही. कारण तुम्हाला वाईफला पण तेवढा वेळ द्यायचा, सर्वांना वेळ द्यायचा आहे. सो तेव्हा मॅनेज होत नाही. सो मॅनेज करण्यासाठी तुम्हाला एक सिक्युअर इन्कम, फिक्स इन्कम येणं हे खूप गरजेचं आहे. तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने विचार करावा की क्रिकेट नंतर आपलं एक फिक्स इन्कम आलं पाहिजे, त्या हिशोबाने क्रिकेट खेळलं पाहिजे. तुझ्यासाठी फेम म्हणजे काय? फेम माझ्यासाठी असं आहे की एक अनबिलेबल थिंग आहे की तुम्ही एक अनबिलेबल थिंग आहे तुम्ही बिलीव्हमध्ये करून दाखवत आहे. म्हणजे जसं झालं 6 बॉल 36 रन झाले. कोणाला विश्वास नाही की तुम्ही माराल की नाही माराल, पण जर तुम्ही मारून दाखवलात तर तुम्ही त्या फेममध्ये येता की बाबा आज श्रेयस कदमनी 6 बॉल 36 मारले. तेव्हा तुम्ही लोक ओळखले जाल की बाबा 6 बॉलने 36 मारलेत. नाहीतर काय तुम्हाला कोणी विचारणार नाही. क्रिकेटमध्ये खूप प्लेयर येतात, खूप प्लेयर जातात. पण जर तुम्ही रेकॉर्ड क्रिएट कराल तर तुम्ही फेममध्ये याल. तुझा आयडल कोण, ज्याला बघून तू म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये तुझा आयडल? माझा आयडल एकच होता, ओमकार देसाई. कारण मी खूप लहान जेव्हा कॉलेज चालू केलं, कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अजून देखील होता ओमकार देसाईच्या हेलिकॉप्टर शॉटच्या. त्याला बघूनच मी शिकलो. कारण मी ते जुन्नर प्रीमियर लीगची बॅटिंग बघितली असेल, परत त्यांनी देवगडला जी बॅटिंग केली डिंगडॉंग अगेन्स्ट वन साईड,
कारण त्याच्यासारखं मी गटसी प्लेअर कधी बघितला नाही. म्हणजे मी खूप प्लेअर बघतो आता खेळताना, पण त्याचं असं आहे की एकदा ग्राउंडमध्ये उतरलं की तो कोणाला सोडत नाही. म्हणजे भले मस्करी असून दे काही असून दे, पण ऑन द गेम तो खूप चांगला प्लेअर आहे. मला एक सांग की बरेच वेळा आता तुला बघितलं तेव्हा तू ओमसाई बँड्राला हो, खेळत बँड्रामध्ये. आणि नंतर तू आता कुठच्या टीमला खेळतोस मला पण खरं सांगशील तर माहिती नाही. तर ते कधी बघायला मिळेल की श्रेयस कदम कुठच्या संघाचा प्लेअर आहे हे कसं समजेल आपल्याला? आता असं आहे की मी सध्या तरी फोर्थ स्ट्रायकर टीमसाठी खेळतोय. आता आम्ही एक नवीन टीम क्रिएट करतो की यंग प्लेअर खेळावं. म्हणजे जसं मी फरदीन झालो, रजत मुंडे झाले, जेवढे मुंबई जेवढे प्लेअर आहे आम्ही युनिटीमध्ये खेळायचा प्रयत्न करतोय सध्या तरी. कारण आता कसं होतं की स्पॉन्सर पण टिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता 10 मॅच हारलात तुम्ही की 5-6 मॅच हारलात की तुम्हाला कोण तसं रिस्पेक्ट देत नाही, म्हणजे स्पॉन्सर निघून जातात. सो तुम्हाला बिलीव्ह करणं पण इम्पॉर्टंट आहे स्पॉन्सर्सवर. तर आता असं झालं की कोण स्पॉन्सर एंट्री करत नाही. मग काय प्लेअर काय विचार करतो की प्रत्येकाला जेवढे पैसे भेटतात आहे तो एक वेगवेगळा खेळायचा प्रयत्न करतो. तर आता आम्ही एक विचार केला की यंग प्लेअर आहे आणि आम्हाला एक स्पॉन्सर 1-2 भेटलेत की ते आता बोललेत की आपण एकत्र युनिटीमध्ये खेळूया. आणि आम्ही तयार आहे, तुम्ही किती पण हारा फरक नाही, पण गेममध्ये दाखवा की तुम्ही बाबा खरंच परफॉर्म करताय. असं इझी लाईटली दाखवू नका क्रिकेट की तुम्ही आलात आणि हारून गेलात. काहीतरी दाखवा, टफ फाईट क्रिकेट दाखवा. तर चालू आहे प्रयत्न त्यांचे. आत्ताच्या घडीला मी खरं सांगतो, मी बघतो म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होतो ज्या वेळेला क्रिकेट खेळलं जात होतं सांघिक खेळ होता. राईट. आता हा इंडिव्हिज्युअलिस्टिक खेळ झालेला आहे. श्रेयस कदमला बघायला लोक येतात, त्याच्या संघाला बघायला येत नाही. तसं का? असं का झालंय कारण की आता मोजकीच प्लेअर मी बघतोय की जे परफॉर्म करतात सध्या तरी त्यांचंच नाव होतंय. म्हणजे क्रिकेट 11 प्लेअरचा ॲग्री आहे, पण जर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण ग्राउंडमध्ये उतरलं तर आपण काहीतरी परफॉर्म करण्यासाठी किंवा आज मी आलोय ग्राउंडमध्ये काहीतरी मी स्कोअर करावं असं कोणाला मला विचारतं. आता मला असं वाटतं की मी मैदानात आलोय तर मी 4-5 सिक्स मारावे किंवा माझ्या टीमला मी जिंकून द्यावं, पण बाकी प्लेअर मी बघत नाही की कोण असं येतं, जस्ट ते येतात आणि जातात फक्त. असं झालं आता क्रिकेट. हो, थँक्स मला जॉईन करण्यासाठी सगळ्यात पहिले. आणि मला सांग की तू म्हणजे मी असं म्हणेन की तू बरंच क्रिकेट खेळलास, पाहिलंस, अनुभवलंस, आताही खेळतोस आणि आताही संघ बनवतोस आणि टीम्सच्या एंट्र्या करतोस. विक्रोलियन्सला आपण खेळताना पाहतो मैदानावरती. जे ट्रान्झिशन तू पाहिलंस एवढं मुंबई टेनिस क्रिकेटचं, तर मला एक प्रश्न आवर्जून असं वाटतं तुला विचारावंसं वाटतं की हे टेनिस क्रिकेटने मुंबईला काय दिलं? खरं सांगायला झालं तर टेनिस क्रिकेट आपण म्हणतोय की 1980 सालापासून किंवा त्याच्याही आधीपासून मुंबईमध्ये टेनिस क्रिकेट सुरू झालं. मला नाही वाटत कुठल्याच राज्यात त्यावेळेस टेनिस क्रिकेट खेळलं जात असेल. लेदर बॉल क्रिकेट का आपण 83ला आपण वर्ल्ड कप जिंकलो आणि मग क्रिकेटचा एक वेगळा क्रेज निर्माण झाला. पण मुंबईमध्ये मला वाटतं 80च्या दशकामध्येच टेनिस क्रिकेटचा जन्म झाला किंवा बहरलं असं मी सांगू शकतो. आपले सिनियर्स त्यांच्याबद्दल खूप काही आपण ऐकलेलं आहे. जरी त्यांचा खेळ बघितला नाही तरी जे तोंडातनं ऐकतो लोकांच्या त्याच्यातनं मन भारावून जातं की हे इतकं जर का दर्जाचं क्रिकेट खेळत असतील तर आपल्याला कळतं की आपण तिथपर्यंत पोचणं हे काही सोपं नाही आहे. स्वप्न फक्त आहे ते आपल्यासाठी आणि प्रयत्न करत राहिले सगळे प्लेयर्स. मुंबईला टेनिस क्रिकेटनी काय दिलं तर मी सांगेन मुंबईला टेनिस क्रिकेटनी एक ग्लॅमर दिलं. म्हणजे जे लेदर बॉलला ग्लॅमर होतं ते ग्लॅमर जर का बघायचं झालं तर मुंबईच्या टेनिस बॉलनी दिलेलं आहे मुंबईला. त्याच्यानंतर सर्वात मोठी गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईला टेनिस बॉलनी प्रवीण तांबेसारखा क्रिकेटर दिला. म्हणजे जो प्लेयर 42 इयर्सला त्यांनी रणजीमध्ये पदार्पण केलं, मुंबईला रिप्रेझेंट केलं, जे मला वाटतं त्याच्यापूर्वी कोणी स्वप्नातही विचार नसता केला. कारण आपल्या इकडे एक ट्रेंड आहे की बाबा 23 अबाव गेला किंवा 25 अबाव गेला तर मे बी त्याचं करिअर ॲज अ टॉप लेवलवरती जाणं फार डिफिकल्ट आहे. पण आफ्टर 40 जर तुम्हाला कोणी दाखवलं, आणि मला वाटतं प्रवीणनी पण भरपूर वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे की टेनिस बॉलनी त्याला कसं या लेवलवरती, नो डाऊट त्याची मेहनत आहे, त्याचं परिश्रम आहे, त्याला तर आपण डिनाय करूच शकत नाही आणि ते तर हॅट्स ऑफ आहे त्याच्यासाठी. बट स्टील टेनिस बॉल तो खेळत होता. आमचं सौभाग्य आहे की आम्हाला त्याच्याबरोबर आम्ही खूपशा मॅचेस खेळलो, अगेन्स्ट खेळलो, एकत्र खेळलो. प्रवीण तांबे दिला. त्याच्यानंतर मी सांगेन की आज आपल्याला माहिती आहे की श्याम वागळे ही व्यक्ती, म्हणजे जी व्यक्ती टेनिस बॉल क्रिकेटनी मुंबईला दिली, म्हणजे आज तुम्ही श्याम वागळे कोणत्याही व्यक्तीसाठी, म्हणजे तुम्ही फक्त त्याला एक आपल्याला माहिती आहे की हाक मारा की तो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रूपाने, म्हणजे नॉट नेसेसरी मॉनिटरली म्हणा किंवा काय, पण तो कुठून ना कुठून त्याचे कॉन्टॅक्ट्स म्हणा काय कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो प्रत्येक त्या व्यक्तीला सपोर्ट करतो. म्हणजे मला तर त्यांनी ऑन इंडिव्हिज्युअल लेवल
इतका सपोर्ट केलेला आहे की मी ते ऑन रेकॉर्ड सांगू नाही शकत, पण मी त्याचा आयुष्यभर त्या गोष्टीसाठी ऋणी राहीन. त्याच्यानंतर आपण पुढे जर का आपण गेलो तर असे तर असंख्य क्रिकेटर्स आहेत. म्हणजे श्याम सर झाले, प्रवीणचं नाव मी घेतलं, त्याच्यानंतर विवेक कदम सर आहेत ज्यांना आपण खेळताना बघितलं. त्याच्या आधी गोलबंड्या सर ते होते आमचे दिगंबर लाड, म्हणजे लांब बंड्या ज्यांना म्हणायचो, ज्यांनी आम्हाला क्रिकेट विक्रोलियन्सला क्रिकेट दाखवलं ते. हे असे अनेकसे क्रिकेटर्स आहेत. म्हणजे मी नाव घेईन तर चंद्रकांत शिंदे, रमेश शर्मा असे काही दिग्गज कॅप्टन्स जे मुंबई क्रिकेटला त्यांनी दिले. आणि त्याच्यानंतर जसं ट्रान्झिशन होत गेलं, मुंबई क्रिकेट पुढे पुढे होत गेलं, त्याच्यानंतर मी अजून एक नाव आवर्जून घेईन की ज्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटला एक ग्लॅमर बरोबर अजून एक जी काय म्हणणार इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट दिला. म्हणजे त्याचं विजन त्यालाच माहिती होतं त्यावेळेस. मलाही खूप वेळा तो भेटलेला, मीही तेवढा कॉन्फिडंट नव्हतो की हा नक्की काय करतो आहे, पण ते त्यांनी करून दाखवलं. शेवटी प्रत्येकाला आपलं विजन माहिती असतं. संतोष नाणेकर ज्यांनी हे टेनिस बॉलला ग्लोबली यूट्यूबच्या लेवलवर आणून ठेवलं आणि नंतर तिथून ते आज कुठे गेलं. म्हणजे आज किती लोकांना त्याच्यातनं जॉब्स मिळालेले आहेत, किती लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. आणि नॉट ओन्ली इन मुंबई पण अक्रॉस इंडिया, आय वुड से की आउट ऑफ इंडिया ऑल्सो. आता यूट्यूबमध्ये आपण दुबईला मॅचेस आपण इथे बसून बघतोय. संतोष नाणेकरमुळे इंडस्ट्री एक त्यांनी ती क्रिएट केली. त्याच्यानंतर अजून पुढे जाईल. आता पूर्वी प्रेसी अंकल होते, रमेशभाई होते सिल्वोचे, असे स्पोर्ट्स, शक्ती स्पोर्ट्स होतं, भरपूर आहे. आता राजू बालेकर आहे, आता त्यांनी 14th ॲनिव्हर्सरी त्याची झाली. मयूर स्पोर्ट्स. त्याच्यानंतर हे सगळं दिलेलं आहे हे टेनिस बॉलनीच दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक नाव मी ॲड करेन की तारिक भाई. आज तारिक सय्यदसारखा 70 ब्रँड, म्हणजे जो बँड्राला राहणारा एक काय म्हणतात एक मुलगा ज्याने एक विजन विचार केला. आणि माझं त्यांच्याशी बोलणंही झालेलं एकदा. 30,000 रुपयामध्ये त्यांनी हे सगळं सुरू केलं आणि आज ती व्यक्ती कुठे पोचली. तर हे सगळं टेनिस बॉलमुळेच झालेलं आहे. तर टेनिस बॉलनी खूपशी चांगली क्रिकेटर्स दिले, खूपशे चांगले लोक दिली, खूपसं काय म्हणतात खूप लोकांना रोजगार दिला, व्यवसाय दिला आणि खूप एंटरप्रेनर्स पण घडवले. ते आत्ता या टेनिस बॉलनी घडवलेले आहेत. तर मला वाटतं खूप काही दिलेलं आहे टेनिस. ओके, तर आपण आता म्हणजे सध्याच्या पिढीमध्ये येऊया. तू जसं म्हणालास जी नावं घेतलीस बरीच जुनी, सध्याच्या घडीला असं तुला वाटतं कुठला प्लेयर, कुठचा खेळाडू ज्याने टेनिस बॉल क्रिकेटर्सला इन्फ्लुएन्स करावं किंवा ज्याच्याकडे आयडल क्रिकेटर म्हणून पाहायला जाऊ शकतं सध्याच्या क्रिकेटमधलं? या बाबतीमध्ये मी थोडा म्हणजे आय वुड से की माझं एक प्रत्येकाचा एक व्ह्यू पॉईंट असतो, तसा माझाही एक व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जेव्हा आयडियलाइज करता तर ते फक्त मी ग्राउंडवर किती 6 मारतो, किती 4 मारतो, मी ग्राउंडवर किती रन करतो, त्यामुळे तुम्हाला कोणाला आयडियलाइज करायची गरज, म्हणजे मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कोणाला आयडियलाइज करत नाही. माझं म्हणणं आहे की त्याच्याबरोबर ओव्हरऑल तुम्ही बाकीचे पण जे ॲस्पेक्ट असतात की हाव यू ट्रीट अदर्स, तुम्ही कसे बिहेव करता ग्राउंडवर, तुम्ही क्रिकेटला कशा पद्धतीने बघता, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी येतात. सो त्या ॲस्पेक्टने मी जेव्हा बघायला जातो आणि आत्ताचं जे क्रिकेट जो बदल घडलेला आहे क्रिकेटमध्ये, तर त्याच्यामध्ये मे बी आय फील दॅट की मला तो शोधावा लागतो आहे प्लेअर. आणि हे मे बी आय डोंट नो किती म्हणजे मे बी लोकांना पटणार नाही किंवा आवडणार नाही, पण हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कारण त्याच्या मागची खूपशी कारणं आहेत, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. कारण याचं कारण असं झालं आहे की ठीक आहे सगळीकडेच पैसा हा फॅक्टर नसला पाहिजे, आणि जो मला आता प्रामुख्याने दिसतो आहे, मी अनुभवतो आहे, त्याच्यामुळे मी ही गोष्ट बोलतो आहे. त्याच्यामुळे मला जर का तू म्हणशील की आजचा इन्फ्लुएन्स करणारा प्लेअर, माझं म्हणणं आहे की तो मी खरंच शोधतो आहे आणि ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मी नक्कीच तो प्लेअर सांगेन. ओके ओके अमोल, मला सांग, आता तू बोललास की डेफिनेटली अमोल म्हात्रेच्या हिशोबाने सध्याच्या मुंबई क्रिकेटमधला आयडियल प्लेअर कोणीच नाही आहे की तुला आयडियल रादर असं म्हणेन. तर ही जी परिस्थिती झालेली आहे मुंबई टेनिस क्रिकेटची, जे आपण ह्याच्या आधी ज्या मॅचेस खेळायचो, दर शनिवार रविवार एवढे टुर्नामेंट्स खेळत असायचो, सध्या टुर्नामेंट्स होत नाही आहेत, स्पॉन्सरच नाही आहे. कारण काय? कारण हेच आहे ना की आज आपण सगळीकडे क्रिकेटला, म्हणजे आता कसं आहे की टेनिस बॉल क्रिकेटला आपण प्रोफेशनल झालं म्हणतो. म्हणजे प्रोफेशनल झालं म्हणजे नक्की काय झालं? आता माझ्यासाठी प्रोफेशनल हा शब्द असा आहे की जर मी आज कोणतं मी एक एक्झाम्पल मी सांगेन की आज मी समजा इंजिनिअरिंग केलं,
मी 11वी-10वी करतो, 12वी करतो, माझे आईवडील माझ्यावरती काही अभ्यासावरती इन्व्हेस्टमेंट करतात, वेळ देतात, एक घडवतात एका याला. आणि मी जेव्हा इंजिनियर होतो आणि मी कुठल्या कंपनीत जातो तर मी त्यांना सांगत नाही की मी आज इंजिनियर होऊन आलो आहे तर मला 1 तारखेला पहिला पगार द्या, मग मी 30 दिवस काम करेन. मी पहिला 30 दिवस काम करतो आणि मग मला त्या 30 दिवसानंतर म्हणजे माझ्या पोटेन्शियल मी काय काम करू शकतो त्याच्यावरती माझं पहिली गोष्ट तर माझं वर्थ ठरतं. आणि मी काम केल्यानंतर मला त्याचा मोबदला मिळतो. मी काम केल्याच्या आधीच सांगतो की मला एवढं एवढं द्या, मग मी पुढचं काम करेन, तर असं मला नाही वाटत असं कोणतं प्रोफेशनलिझम अशाला म्हणतात. म्हणजे आज जर का मी आणि जर का तुम्ही कसं असतं की आपण कुठे जॉबमध्ये पण इफ वी से दॅट की आपण नाही त्या आपल्या वरच्यांना किंवा बॉसेसना कळतं की बाबा हा तेवढा पोटेन्शियल व्यक्ती नाहीच आहे, सो ऑब्वियसली आपण डिग्रेड पण होतो वगैरे वगैरे. पण मी आधी काही नाही मागत. माझं नेहमी तेच म्हणणं आहे की तुम्ही सगळं काही घ्या पण तुम्ही परफॉर्मन्स करून मग घ्या. आता त्याच्यामध्ये पण असं काय म्हणतात वादाचा एक हे असू शकतो की ट्रॅव्हलिंगला जाणं किंवा जॉब्स नाही आहेत म्हणून मग आपण करतो, विच इज एक्सेप्टेबल. पण मग त्याला एक कुठेतरी लिमिट असली पाहिजे, एक काहीतरी डिफाईन्ड गोष्टी असल्या पाहिजे. मग असं नसलं पाहिजे की तुम्ही काही गोष्टी डिमांड करायच्या. आणि मग त्यांनी क्रिकेटला मला नाही वाटत की असं काहीतरी खूप, कारण पूर्वी सगळेजण घेतच होते ना प्रोफेशनल प्लेयर्स, पैसे त्यांनाही मिळत होते किंवा ते जिंकल्यानंतर रादर मला नाही वाटत पूर्वीचे प्लेयर्स कोणी आधी डिमांड केलं असेल आमच्या अकाउंटला एवढे पैसे येऊ द्या मग आम्ही ग्राउंडवर येतो, असं नव्हतं. सो आता ती एक मला खंत आहे की खूप आधी सगळ्या गोष्टी मागितल्या जातात. आणि त्याच्यामध्ये मी म्हणत नाही की प्लेयर्सची एकट्याची चूक आहे, मी तर म्हणतो देणाऱ्याची पण तितकीच चूक आहे. कारण आपण प्लेयर्सला बोलून ते फक्त चालणार नाही, कारण काय असं नाही आहे की प्लेयर्सनी ते शेवटी प्लेयर आहेत त्यांना जे वाटतं योग्य ते म्हणतात, प्रत्येकजण तसंच करतो. पण ॲट द सेम टाईम देणाऱ्याची पण तितकीच चूक आहे. कारण मला तर एक गोष्टीचं अजून एक हे वाटतं की देणारा पण कधी कधी या गोष्टींचा विचार करत नाही रादर, पण तो कोण देणार आहे तो मला आजपर्यंत म्हणजे हे जे मोठे मोठे स्पॉन्सर त्यांना आम्ही ओळखतच नाही. त्यांचं नाव होत असेल तर ते तेवढ्याच पुरता होत असेल, म्हणजे त्याच्यासाठी जर करत असतील तर. पण अदरवाईज या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं आहे की रॉंग मेसेज यंगस्टर्सपर्यंत जातो की बाबा, आणि ठीक आहे आता मोठे प्लेयर्स त्या लेवलवर जेव्हा पोचतात ते काही लगेच पोचलेले नसतात, त्यांनी पण 10 वर्ष 5 वर्ष कन्सिस्टंटली खेळत 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 ते त्या लेवलवर गेलेले असतात. त्याच्यामुळे त्या लेवलवर जाऊन ते मागतात ते मला मान्य आहे, पण एका पॉईंटपर्यंत असायला पाहिजे. इट शुड नॉट गो बियॉन्ड. जे आता सध्या मी ऐकतोय खूप लोकांकडनं, म्हणजे आज मुंबईत पण जर का मॅचेस असतील तर आम्हाला जर हारो जिंको मिळालं तर आम्ही ग्राउंडवर येऊ, अशा प्रकारे जर का क्रिकेट चालणार असेल तर मला नाही वाटत ते क्रिकेट जास्त काळ टिकेल. तेच माझा हा दुसरा तोच प्रश्न होता, फ्युचर काय. आपण म्हणतोय की आता भरपूरशा मोठ्या टुर्नामेंट्स आल्या, कमर्शियली हाय व्हॅल्यू टुर्नामेंट्स आपण बघतोय, दिसतंय, तर खूप ब्राईट फ्युचर आहे. पण ते ब्राईट फ्युचर कधी आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर प्रोसेसनी जर त्या लेवलवर जाल तर आहे. म्हणजे जर तुम्ही आज जर का तुम्ही बघाल की जितक्या मोठ्या टुर्नामेंट्स झाल्या तुम्हाला नवोदित एकही खेळाडू एकाही टुर्नामेंटमध्ये दिसला नसेल की बाबा आपण बघितलं की अरे हा या टुर्नामेंटमध्ये हा एक नवीन प्लेअर दिसला की याला चांगला क्रिकेटर आहे, मे बी पुढच्या टुर्नामेंटमध्ये पण असं नाही होत आहे. तेच प्लेयर आपण त्यांनाच घेऊन, म्हणजे नवीन प्लेयर लोकांना संधी कुठे मिळते का तर नाही मिळत आहे. मग ती का नाही मिळत आहे, कारण टुर्नामेंट्स जरी होत नसल्या तरी दुसरी गोष्ट इम्पॅक्ट आहे की टीम्सच राहिलेल्या नाही आहेत. टीम्स असतील तर मग त्यांचे स्पॉन्सर्स, त्यांना टीम चालवणं आजच्या तारखेमध्ये सोपं नाही आहे, कारण द अमाऊंट ऑफ मनी यू हॅव टू इन्व्हेस्ट इज छोटी नाही आहे जर चांगल्या लेवलवर कन्सिस्टंट. असं का, म्हणजे आपण पण जेव्हा खेळत होतो तेव्हा 25-15, 50-25 अशा सुद्धा स्पर्धा होत होत्या आणि ते सांघिक स्पर्धा व्हायच्या ना, बरोबर. पण असं का की आता त्या टीम्स न राहण्याचं कारण काय. कारण असं आहे की प्लेयर एका टीमला कन्सिस्टंटली खेळतच नाहीये. पूर्वी कसं होतं की आपल्याला माहिती होतं की आपण या टीममध्ये खेळणार, जर या टीमने आपल्याला संधी दिली नाही तर आपल्याला दुसऱ्या टीममध्ये चान्स नाही मिळणार, कारण तेवढं डेडिकेशन, तेवढं लॉयल्टी होती आपापल्या स्वतःच्या टीमसाठी. जरी आज मी विक्रोलियन्समध्ये खेळतोय आणि मला विक्रोलियन्समध्ये संघात यायला 3 वर्ष लागली, जरी मी चांगला खेळत असेल, पण आता तसं राहिलेलं नाही. आता काय झालं की प्लेयर
जिथे अवेलेबल आहे आणि बोलवणारे पण भरपूर आहेत. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी आपली टीम म्हणजे आपली टीम. पूर्वी टीम म्हणून आपण खेळत होतो, आता मी म्हणून आपण खेळतो. तो एक वेगळा मोठा फॅक्टर आलेला आहे की पूर्वी टीमसाठी खेळलं जायचं, आता आपण स्वतःसाठी खेळतो. आणि फॅक्ट आहे, किती पण कोणीही बोललं तरी आज प्रत्येक प्लेअर जेव्हा ग्राउंडवर जातो त्याचं पहिला विजन असतं की मी माझे पहिला 2 6 मारू दे, म्हणजे माझी एक रील तर बनेलच बनेल. त्याच्यानंतर टीम जिंकली हरली काही नाही, तो लगेच बाईकवर बसतो, दुसऱ्या कोणाला तरी फोन करतो, तेरा मॅच किधर आहे, उधर आहे, चल मैं आता. टीम हरली का काय, काही सुख दुःख काही राहिलेलं नाही आहे. तर ती एक सर्वात खंत आणि एक दुःखाची गोष्ट आहे की तो जी तिची बॉन्डिंग होती ना, बॉन्डिंग ती आता संघामध्ये राहिलेली नाही आहे. आता जो तो स्वतःसाठी खेळायला बघतोय किंवा आणि संघही राहिले नाही आहेत. संघ येणार तरी कुठून, कारण प्लेयर्सच नाही घडत आहेत. प्लेयर्स घडले तर प्लेयर्स 2 मॅच नंतर तो प्लेअर त्याला 4 फोन आले की त्याला वाटतं की मी स्टार झालो. त्याच्यामुळे जोपर्यंत ती मानसिकता आपण बदलणार नाही ना की बाबा जमिनीवर राहणं जोपर्यंत आहे तोपर्यंत डिफिकल्ट आहे. आता हे कोण पुढाकार घेणार? पुढाकार घेण्यासाठी माझं म्हणणं आहे की आता जसं आज आम्ही इन्वॉल्ड, अजून पण मी ग्राउंडवर येतो तर मला माझी पण मोरल रिस्पॉन्सिबिलिटी बनते या गोष्टींसाठी. तसंच मी म्हणेन की जितके मोठे मोठे प्लेयर्स आहेत त्यांनी ते पुढाकार घ्यावा, ऑर्गनायझर्सनी पुढाकार घ्यावा, कोणीही कुठेतरी हे करावं लागणार. किंवा मे बी असं तर आम्ही आमची एक आमची असोसिएशन आहे, आम्ही एक असोसिएशन फॉर्म केली. अनफॉर्च्युनेटली आम्ही पण त्याच्यामध्ये एकच वर्षाला टुर्नामेंट करतो, बाकीचं आम्हाला काहीच नाही. ते आमचं हे आहे, दॅट इज अवर काय म्हणणार अनफॉर्च्युनेट किंवा आम्हाला तेवढा वेळ, आमची पण चूक आहे मी असं म्हणेन. वी हॅव टू एक्सेप्ट इट. कारण एक टुर्नामेंट करण्यासाठी काय आम्ही असोसिएशन फॉर्म केली नव्हती, आमचे काही विजन्स होते ते पण वी आर वर्किंग ऑन इट. माझ्या मते आता आपण जर एक असं काही तयार केलं की जिकडे बाबा तुम्ही एक प्लेअरनी 2 टीमसाठी तुम्ही खेळा, तुमची एक लोकल टीम असेल, एक तुम्ही प्रोफेशनल सो कॉल्ड म्हणता त्या टीमला, असं काही जर आपण मुंबईमध्ये केलं आणि जे काय फक्त माझ्या बोलण्याने होणार नाही, त्याच्यासाठी सगळ्यांचा साथ असणं इम्पॉर्टंट आहे, तर टीम्स बनतील परत. असं आहे. आता कसं होतं की एक 25,000च्या टुर्नामेंटला एका कोणाला एंट्री दिली की तो सगळे मोठे जे पॉप सगळे मोठे स्टार आहेत त्यांना एका टीममध्ये आणतो आणि खेळतो. नो डाऊट. बघा आपल्याला पण कळतं की आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या टीमला त्याचं नुकसानच होणार. पोरं खेळायला थोडी बाचकतात. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा 25-15 अशा टुर्नामेंट्स होतात, 50पर्यंत टुर्नामेंट होतात, मोठ्या प्लेयर्सनी पण मुंबईतला ते बघावं की त्यांनी त्यांच्या टीममध्ये खेळावं, ना की तुम्ही सगळे. म्हणजे आज मला एक एक्झाम्पल मी देईन की मी विक्रोलियन्सला जेव्हा खेळत होतो आणि करुणा जेव्हा राहुलच्या मॅचला जायचा आणि राहुलची मॅच तिकडे तो हरला की तो विक्रोलियन्सच्या मॅचला यायचा, तर आम्हाला एक असं अरे करुणा येतोय म्हणजे आपला प्लेअर परत आपल्या या मॅचला पोचणार आहे असं. आता जर का माझं म्हणणं आहे की एक एक्झाम्पल, आता श्रेयस समजा खेळतो आणि श्रेयस आज मोठ्या मॅचला हरला तर श्रेयसनी मुलुंडमध्ये जाऊन परत खेळावं त्याच्या ना की अजून कोणातरी मोठ्या टीमला परत आहे. म्हणजे असं जर का आपण केलं की जे प्लेयर ज्या एरियातले किंवा ज्या टीमचे आहेत तुम्ही त्या टीमला रिप्रेझेंट करा या छोट्या टुर्नामेंट्सला, मोठ्या प्लेयर्सना मी सांगेन. त्याच्याने काय होईल की तुमची पण इंटरनल कॉम्पिटिशन राहील. तुमच्यामुळे तुमच्या टीममध्ये खेळणारे जे 8-9 बाकीचे प्लेयर आहेत त्यांना एक वेगळं मोटिवेशन मिळतं. त्यांना असं वाटतं की अरे आता जसा ओमकार पण तुम्ही बघा, ओमकार नेहमी कुर्ल्याच्या टीमला रिप्रेझेंट करतो. मी भरपूर वेळा त्याला विक्रोळीला बघितलेलं आहे खेळताना. सो दॅट इज समथिंग की तशा काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजेत की जिकडे मूळच्या स्थानी तुम्ही परत जाऊन खेळलंच पाहिजे. खेळा. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही खेळाल तर त्यांनाही एक मोटिवेशन मिळेल की आणि अशा पद्धतीने ॲटलिस्ट टीम्स चालू तरी राहतील. पण मला सांग की मॅनेजरचं काय महत्व आहे? म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये मॅनेजरची खरंच गरज आहे का? मॅनेजरची गरज म्हटलं तर ते 100% असलीच आहे पाहिजे. त्याचं पहिली जी क्रिकेट होतं त्याच्यामध्ये मॅनेजरला म्हणजे जास्त त्रास नव्हता जेवढा आता ह्या क्रिकेटमध्ये व्हायला लागला आहे आजच्या त्या काळामध्ये. पहिल्यामध्ये जे प्लेयर्स होते ते पूर्ण कमिटेड होते. उलट ते आतुरतेने वाट बघायचे की आपली मॅच केव्हा आहे. आणि आत्ताच्या क्रिकेटरला 10 वेळेला फोन करा, मॅचच्या अगोदर 1 तास अगोदरसुद्धा फोन करावा लागतो आहे की बा तू कुठे पोचला आहे. ग्राउंडवर पोचेपर्यंत मॅनेजरचे पूर्ण जसं आमच्या सिरिल रॉड्रिग्स आहे बोलतात छातीला ओल पडले तर माझ्या सगळ्यांना फोन करून. ही अशी गोष्ट आहे की प्लेयर लोकांना पुष्कळ चेस करावं लागतं आहे. कोणाकडे अशी कमिटमेंट अशी काही उरलेलीच नाही आहे. आता टीम बनवायला काय चॅलेंजेस येतात, काय त्रास होतो? कसं आहे की पहिलंचं जे क्रिकेट होतं त्यावेळेला जिंकणं हे इम्पॉर्टन्स होतं.
पैशाला तेवढी व्हॅल्यू नव्हती जेवढी आता पैशाला व्हॅल्यू आली आहे. म्हणजे क्रिकेट फक्त पैशावरतीच चाललं आहे. म्हणजे प्लेयरला फक्त पैसा पाहिजे. टीम माझी कुठलीही याचा त्याचा कुठला म्हणजे त्याचा काही फरकच नाही झाला. मी आज कुठल्या टीममध्ये घेतो आणि अगोदर माझी ओरिजिनल टीम कुठली आहे, उद्या तो स्वतःच्या टीमच्या अगेन्स्टसुद्धा या फक्त पैशामुळेच खेळतो आहे. ओके, कुठचे इन्स्टन्स, कुठच्या अशा आठवणी जिथे तुला असं वाटतं की तू एक टीम बनवली होतीस पण मैदानावर का वेगळीच उतरवावी लागली, असं कधी काय झालं? आलं 2-3 इन्सिडेंट झाले. म्हणजे कमिटमेंट करतो आहे की बाबा हा मी उद्या तुझ्यामध्ये खेळायला येतो आहे. सकाळी ग्राउंडमध्ये जातो आहे, 10ची मॅच आहे आणि प्लेयर येऊन समोरच्या टीममध्ये टी शर्ट घालतो आहे. अशा पण प्रकार आहेत प्रकार. पण मी जो हजीर तो बजीर, मी कोणावरती अवलंबून केव्हाच राहिलो नाही. जे आहेत त्या प्लेअरमध्ये म्हणजे भरत वाघेला जो आमचा मेन कॅप्टन आहे त्याने पहिल्यापासून ही सवयच दिलेली आहे. आणि रायदर त्यांनी म्हणजे त्यावेळेच्या आमच्यामध्ये जे मनामध्ये टाकलं आहे ना, 5 प्लेयर असतील ना तर 5 प्लेयरनी लढायला शिकवलं आम्हाला प्रत्येकाला. ती जी टीम होती ना, आम्ही त्यावेळेला खेळायला जेव्हा जायचो, जेव्हा स्टेशनला आम्ही जमायचो त्यावेळेला 6-7 प्लेयर असले की जोनस बोलायचा आमचा 7 प्लेयर आहे ना तो बाकी काय सब प्लेयरला का पैसा गया. म्हणजे तो कॉन्फिडन्स होता 7 प्लेयरमध्ये पण आम्ही खेळायचो. आणि ते आलं कुठून ते भरत वाघेला काढणं. मग त्या झालं जेवढे प्लेयर आहेत ना तुम्ही ग्रेट आहात, समोरचा काय त्याच्याकडे बघू नका, तुम्ही तुमचा परफॉर्म करा आणि तुम्ही जिंका. हे भरत वाघेलाने दिलेली शिकवण आहे पहिल्यापासूनची. मॅनेजरला किती पैसे मिळतात? मॅनेजरला इक्वलच असतात सगळे, जे काय असेल ते सगळे इक्वलच असते. म्हणजे जे काय प्लेयरला येतात वाटणे ना मॅच फीज येतील जे म्हणजे खर्च वगैरे काढून प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. आणि आजच्या तारखेला ती पद्धत एकदम संपूर्ण बदलून गेलेली आहे. आता तुम्हाला जसं पैशाचा बाजार वाढला आहे त्याप्रमाणे टुर्नामेंट पण आता प्रत्येक ठिकाणी मोठमोठे टुर्नामेंट होत आहेत. आणि त्या टुर्नामेंट खेळण्यासाठी ॲडव्हान्समध्ये प्लेयरला पैसे मिळाले आहेत. आणि ते पैसे मिळाले ते मॅच फीज म्हणून मिळतात. त्याच्यानंतर त्यांना ते स्पॉन्सरवरती अवलंबून आहे की त्यांना मॅच जिंकल्यानंतरसुद्धा वाटणी द्यायची की त्या पैशामध्ये त्यांचा हिशोब संपला. ते तुमच्या हातात असतं? मॅनेजर ते स्पॉन्सरशिपच्या नंतर जो आपला पॅकर असेल त्याच्यावरती मॅनेजर जेवढं प्लेयरला जास्त मिळेल तेवढंच बघणार. एवढे पॅकर्स असतात तर मॅनेजर म्हणून पॅकरबद्दल तुम्ही काय विचार करता? पहिली गोष्ट म्हणजे आजच्या तारखेमध्ये एक सिंगल पॅकर टिकवणं म्हणजे पुष्कळ कठीण आहे. नशिबाने माझ्या आयुष्यामध्ये फक्त 2च पॅकर आले, एक तर संजय पोतनीस आणि आता कंदारी स्पोर्ट्स विकी कंदारी. तर मी पहिला विचार फक्त माझ्या पॅकरचाच करतो. दुसऱ्याच्या टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी मी मोठ्या एंट्री टाकायचे बंद केलेत. पहिली गोष्ट म्हणजे कारण प्रत्येक आता ज्या हिशोबाने ज्या टुर्नामेंट्स अनाऊन्स होत आहेत प्रत्येक ठिकाणी 5 लाखाच्या टुर्नामेंट वेगवेगळ्या स्टेटमध्ये आणि त्या प्रत्येक टुर्नामेंटचा बजेट जो आहे तो 3 ते 4 लाखापर्यंत आणि 5 लाखापर्यंत जातो. आणि या सर्व टुर्नामेंट मी एका जर पॅकरच्या जर खेळाच्या ठरवल्या तर मला 50 लाख रुपये घेऊन बसावे लागतील, जे मला माझ्या पॅकरला पॉसिबल आहे किंवा नाही आहे हा गोष्ट वेगळी आहे. पण मला त्याला त्या बजेटमध्ये टाकायचंच नाही आहे. मला माझा पॅकर माझ्यासाठी मुंबईमध्ये 1 वर्षभर जरी खेळलो तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण पॅकर 50 लाख टाकेपर्यंत क्रिकेटवरती गेलंच नाही पाहिजे. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं की एंट्रीज वाढत आहेत, प्राईज वाढत आहेत, त्याचा भुर्दंड भरावा लागतो पॅकर लोकांना असं म्हणतोय? भुर्दंड म्हणणं नाही, कसं झालं क्रिकेट चेंज झालं आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मोठ्या अमाऊंटची टुर्नामेंट असते तिथे पहिला प्रश्न येतो हारो जिंकू. प्राईज मनीवरती कोणच खेळत नाही. प्रत्येकाला तुम्ही 10,000 मिनिमम द्यावे लागतात 5 लाखाच्या टुर्नामेंटला. त्याच्यानंतर त्यांचं ट्रॅव्हलिंग पण आता कोण बसने किंवा बाय ट्रेन जातच नाही, प्रत्येकाला फ्लाईटचाच लागलेला आहे वेळ. त्यामुळे तो फ्लाईटचा खर्च तिकडनं नंतर त्यांना AC रूम्स हा सर्व बजेट बघताना प्रत्येक 5 लाखाच्या टुर्नामेंटला 4 ते 5 लाख हा बजेट आहेच प्रत्येक पॅकरला. त्यात जिंकल्यानंतर पॅकरला काय मिळतं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही टुर्नामेंट जिंकता आणि सर्व खर्च काढल्यानंतर जर हातामध्ये तुम्हाला काहीच पैसे उरले नाही तरीसुद्धा प्लेयर पूर्ण उभा असतो की बाबा माझी वाटणी कुठे आहे म्हणून. म्हणजे प्लेयरला पॅकरची पडलेली नाही पण मॅनेजरला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. त्या हिशोबाने माझा पहिला पॅकर मी त्याला सेफ ठेवणार आणि त्याच्यानंतर मग पुढे टीम चालू ठेवायची. पण आता आपण हे पण बघितलं की मल्टिपल मॅनेजर्स सुद्धा असतात एका टीममध्ये, 2, 3, 4. त्यावेळेला तुम्ही कसं मॅनेज करता? मल्टिपल मॅनेजर्स केव्हा आता आहेत, माझ्याकडे स्वतःच आहे. मी आहे, दिनेश भाई आहे, सचिन आहे, नित्य आहे.
तर प्रत्येकजण आता मी ऑफिसमध्ये असतो त्यामुळे मी बाकीच्या गोष्टी करू शकत नाही. कन्फर्मेशन आणि पॅकरचा सगळा भार माझ्याकडे असतो. पण दिनेश आहे, सचिन आहे, नित्या हे सर्व प्लेयर्सशी कोऑर्डिनेट वगैरे करतात. आणि प्लेयर्सला वाटतं की 4 मॅनेजर आहेत, पण ते 4 मॅनेजर पाठीमागे काय करतात किंवा ते किती पैसे तुमचे घेतात हे कोणालाच माहिती नसतं. हे हकीकत आहे. आता एवढे आम्ही खेळलो पावसाळ्यामध्ये, पण एक पैसा आम्ही म्हणजे आम्हाला जे पैसे मिळतात ना तेच आम्ही टीममध्ये रोलिंग केले. सचिन, दिनेश आणि नित्या आम्ही आमचे पैसे रोलिंग केले. आम्ही पैसे पण पावसाळ्यामध्ये घेतलेले नाहीत. पण लोकांना ते पिक्चर वेगळं की 4 मॅनेजर आहे, 4 जणांची वाटणी होते, असं काही नाही आहे.